राम राम मंडळी, मी निलेश कोडी फ्रॉम जळगाव. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. अँड आज आपण बघणार आहोत तारक मेहताचा एपिसोड सिंगापूरवाला ओल्ड. बिकॉज न्यू व्हर्जन थोडे मला आवडत नाही, त्यामुळे मी ओल्ड व्हर्जन हे डेली बघत असतो. आणि मला शूट करायचं असल्यामुळे आता मी तारक मेहताचा व्हिडिओ हा आपल्या टेक्निकल चॅनलवर अपलोड करेन. बिकॉज आपल्याला खूप मोठं टार्गेट आहे आणि ते अचीव करण्यासाठी आपल्याला काही ना काही करावं लागणारच आहे. तर त्यासाठी आपण सिंगापूर विथ निलेश कोडी तर सर्च करून मी ठेवलेलं आहे. तर आपण बघू. डायरेक्ट एपिसोड. याचा बेनिफिट असा आहे की तुम्ही तारक मेहता सुद्धा बघू शकता आणि मी सुद्धा तारक मेहता बघेल. कॉन्फिडन्स आलाय ना की कॅमेरा ऑन करायचा आणि मस्त बोलायचं. बिकॉज आय लाईक अननोन पर्सन सोबत बोलण्यापेक्षा मस्तपैकी एकटं बसायचं, कॅमेरा ऑन करायचं, बिंदास जे पडेल ते. आणि कसं आहे माहिती आहे का, जर कोणी असतं तर आम्ही दोघांनी पॉडकास्ट वगैरे तयार केले असते. बट मी एकटा आहे, त्यामुळे मी हेल्प घेत आहे तारक मेहताची. आणि मला डेली मोर दॅन 2 hours 3 hours व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करायचे आहे. तर त्यासाठी थोडे काही दिवस तुम्ही एवढं सहन करून घ्या आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, बाकी काहीच नाही. मग पुढच्या महिन्यापासून तर चालू होऊन जाईल आय थिंक. मला असं वाटतंय पुण्याची ट्रिप चालू झाल्या म्हणजे राडा चालू, फिरणं चालू, सर्व चालू. म्हणजे बाहेरचे सुद्धा व्हिडिओ हे आपल्या टेक्निकल चॅनलवर येतीलच. मी स्वतः जास्त एक्सायटेड आहे यासाठी. ए गोल्या गोड्या, तुम्ही बघता की नाही तारक मेहता? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि जर नाही बघत असणार तर बघा, चांगला आहे आणि ते बघायलाच पाहिजे. व्यवसायामध्ये कसल्याच गोष्टी टेन्शन नाही, नेक्स्ट प्लॅन काय आहे काय नाही असलं काहीच नसतं. मूवी बघण्यापेक्षा तर हे बेस्ट आहे. मी मूवी कमी बघतो आणि तारक मेहता जास्त बघतो. पोचले आता हे सिंगापूरला. मी कधी जाईल सिंगापूरला? जसे हे पोचले सिंगापूरला तसं आहे मी एक दिवस सिंगापूरला पोहोचेल असं मला वाटतंय. यस, कॉन्फिडन्स. आणि लवकरच जाईल. विलेज हॉटेल इन सिंगापूर. मस्त वेगळी फिरायचं आणि दाखवायचं लोकांना व्हिडिओ बनवून आणि आपल्या चॅनलवर अपलोड करायचं. धाप 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 धाप. आणि मला कसं माहिती आहे का, म्हणजे असं कंटिन्यू व्हिडिओ पाहिजे डेली. म्हणजे एक वेळेचा कॅमेरा चालू केला आणि त्यात कटपेस नको, डायरेक्ट कंटिन्यू व्हिडिओ. त्यात मजा आहे. ते कट करा, हे करा, ते करा, एडिटिंगला खूप टाइम जातो, सर्व गोष्टीला टाइम जातो. फोटो 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 यात दया नाही दिसत मला, नाहीच आहे. त्यांना ही ट्रिप भेटली होती सरप्राईज म्हणून. बिकॉज पोपटलाल हा रुसून बसला होता. तुम्हाला इथं उलट दिसेल बिकॉज फ्रंट कॅमेरामध्ये सर्व शूट होत आहे. तर त्यासाठी आपल्याकडे काही असं DSLR वगैरे नाही आहे, बट आयफोन आहे गरबागुरी. असं सेलिब्रेशन करत. माझा प्लॅन आहे मस्तपैकी 3-4 मंथ नंतर PS5 काढायचा, लाईव्ह यायचं आपल्या चॅनलवर आणि मस्तपैकी दोघं भाऊ, गब्बर दादा आणि मी दोघं भाऊ मस्तपैकी टॅश 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 गेम खेळत बसायचं.
करेल मी ते माझ्या डोक्यात आहे. सॉन्ग सुद्धा डोक्यात आहे. खूप गोष्टी आहे आणि लवकरच त्या मी करेल. तर त्यासाठी तुम्हाला फक्त माझे व्हिडिओ बघावे लागतील, बस दुसरं काहीच नको मला तुमच्याकडून. मम्मी आहे. लहान मुलं हे देवाघरची फुलं, तर फुलं हे लहान मुलं काय माहित. पोपटलाल पोपटलाल पोपटलाल. प्रोटोकॉल. हम दोनों तुम प्रेमी कहीं छोड़ चले. लाल चड्डी जेठालाल घालून फिरतोय, लाल कलरची चड्डी. ते काय 3-4 काहीतरी म्हणतात त्याला. आपण काही यूज नाही केलं त्याच्यामुळे ते आपल्याला थोडं ऑकवर्ड फील होतं. बट हाफ चड्डीवर मी पुणे फिरलोय, एवढा कॉन्फिडन्स होता माझ्यात. तेही मेट्रो फिरलाय, सर्व फिरलाय, सर्वीकडे जायचं मी हाफ चड्डीवर. कशाला कोणाला घाबरायचं. क्या से क्या हो गए देखते देखते. कोडिंग करत 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 तारक मेहता. आणि मी आधीच सांगितलं तुम्हाला मला तारक मेहता बघायची सवय कशी लागली. जेव्हा मी मेसमध्ये होता तेव्हापासून मी तारक मेहता बघतो आणि तिथंच मला तारक मेहता बघायची सवय लागली. बिकॉज एकटा असायचा तर मी तारक मेहता बघायचा, एकटा फिरायचा तर मी तारक मेहता बघायचा, एकटा गार्डनला जायचा तर तारक मेहता फिरायचा, एकटाच फिरायचा, दुसरं कोणीच नाही. एकटा जीव सदाशिव. तर एवढा कॉन्फिडन्स झाला आहे की एकटा मी कुठेही फिरू शकतो. जर मी 3 वर्ष पुण्यात काढू शकतो तर मी एकटा कुठेही फिरू शकतो. बट कसं आहे ना, मित्रही असायला पाहिजे. आहेत मित्रही, बट एकटा फिरायला मला जास्त आवडतं. अरे तारक मेहता का उल्टा चष्मा. टोटल 32 दात आहे, ते पण एका खाली एक. खूप कमी जणांचे असतील, बट माझे आहेत. एक दिवस असा येईल की कोलगेटवाले जे आहेत ते माझ्याकडे येतील आणि मला म्हणतील की चल बाबा, मला म्हणजे तुझ्यासोबत मला ॲड बनवायची. एवढे भारी आपले दात आहे. दात बघून कोणी सांगू शकतो की हा सुपारी वगैरे खातो किंवा नाही. ना सुपारी खातो, ना ड्रिंक, ना नॉनव्हेज, काहीच नाही. कसलेच शौक नाही. कोणी जरी म्हटलं तू ब्रह्मचारी आहे, हा आहे, नाही आवडत, नाही करत. याचा गर्व आहे, दुसरं काहीच नाही. नुसत्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा, नुसत्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा. तुम्हाला मी बिल्डिंगा दाखवणार आहे म्हणजे येत्या काही व्हिडिओमध्ये. आधी आपण आपलं हे व्हिडिओ कंटिन्यू करून घेऊन लगेच मी तुम्हाला दाखवेल माझ्या टेरेसवरून किती बिल्डिंगा दिसतात, काय काय दिसतं. आशिया खंडातली सर्वात उंच बिल्डिंग ही माझ्या घरावरून दिसते. बिल्डिंग म्हणजे महानगरपालिका.
ती दिसते, ते मी तुम्हाला दाखवेल. बाकीचं आजूबाजूला सर्व दाखवेल, नुसत्या गच्च्याच गच्च्या आहे, कारण की आपलं घर आहे टॉपवर. आणि दाखवेल मी तुम्हाला ते, वेट करा. पण त्याच्या आधी हे, आणि डेली डेली मी ठरवलं आहे 1-1.5 तास डेली तारक मेहता बघायचा, लाईव्ह यायचं. लाईव्ह न येता व्हिडिओ बनवायचे आणि आपल्या चॅनलवर अपलोड करायचे डेली. 10-15 दिवस, बाकी जास्त नाही, 10-15 दिवस, बट डेली असं मी ठरवलं. रोज नवीन नवीन काहीतरी एपिसोड बघायचे आणि ते एपिसोड आपल्या टेक्निकल ह्या चॅनलवर अपलोड करायचे. फक्त कॉपीराईटचा टॅग नाही आला पाहिजे. आणि यांनी न्यूज सिस्टम तयार केली आहे. काय आधी जे होतं ना, येतो तो प्रॉब्लेम, बट सॉल्व होतो, बट नको यायला. तर त्यासाठीच मी यूज करतो माझे माईक, बिकॉज ह्यामध्ये फक्त माझा आवाज रेकॉर्ड होतो आणि मला फक्त बॅकग्राऊंडमध्ये हे एवढं दिसत असेल. आणि याचा खूप बेनिफिट आहे ह्या माईकचा. ह्यामध्ये फॅन चालू, म्हणजे इथं मी बसलो आहे तर फॅन चालू आहे, बाकी सर्व बाकीच्या गोष्टी चालू आहे. तुम्ही नॉर्मल कॅमेऱ्यामध्ये जर शूट केलं ना तर ते किरकिर आवाज येत असतो काही ना काही, बट ह्या माईकच्या थ्रू फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. तर त्यासाठी असेच नाही पैसे खर्च करत कोणी कोणत्या गोष्टीसाठी. लोकांचं काय, हां असू द्या, काही फरक नाही पडत. तारक मेहता का उलटा चष्मा. एक जण फक्त पार्टनर भेटायला पाहिजे मला माझे सोबत व्हिडिओ बनवायला, पास लाईफ सेट. नाहीच भेटला तर लग्न करून घेईल, काही फरक नाही.